नाश्ता काय बनवायचा विचार करताय? अगदी झटपट होणारा आजचा नाश्ता आहे तो म्हणजे रवा ढोकळा। अशी खमंग फोडणी दिलेली किंवा असा तडका दिला तर बघा तो ढोकळा इतका सुंदर वाटतोय। अगदी तुम्हाला खावासा वाटणारा हा ढोकळा आहे। मस्त अशी जाळी त्याला पडलेली आहे आणि ढोकळ्याची चव तर इतकी सुंदर आहे। नक्की रेसिपीला आजपर्यंत पहा आणि अशा पद्धतीचा ढोकळा बनवून बघा। जर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा नाश्त्याची रेसिपी करणार आहे, कारण आपली नाश्ता सिरीज चालू आहे। आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे ती म्हणजे रवा ढोकळा। अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यापासून ही रेसिपी मी करणार आहे। अगदी वेगळं काही आणायची अजिबात गरज नाही आणि परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। परफेक्ट रेसिपी झालेली आहे। अगदी तुम्ही डोळे बंद करून जर ही रेसिपी केली तरी सुद्धा परफेक्टच होणार आहे, एवढी गॅरंटी मात्र मी देते। आणि या अगोदर आपण वेगवेगळ्या नाश्त्याची रेसिपी केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही नक्की बघा। सगळ्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळणार आहे, तर नक्की पाहायला विसरू नका। मग वेळ न घालवता आपण रवा ढोकळा कसा करायचा ते पाहूया। रवा ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आता जे आपण मापाने तुम्ही घेणार म्हणजे ग्लास घ्या, पेला घ्या, त्यांनीच बाकीचं साहित्य घ्यायचं आहे। आता 1 वाटी जर मी रवा घेतला तर त्याच वाटीने मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे फ्रेश दही आहे, खूप आंबट दही घेतलेलं नाही। आता व्यवस्थित हे दही काढून घेऊया आणि हा रवा आहे ना ह्या दह्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे फेटून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी जे साहित्यांचं प्रमाण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही रवा ढोकळा बनवला तर 100% परफेक्टच होणार आहे, अजिबात बिघडणार नाही। अगदी डोळे बंद करून जरी हा रवा ढोकळा बनवला तरी सुद्धा व्यवस्थित होणार आहे। आता आपण हा रव्यामध्ये दही चांगलं मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, पण एकसाथ पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून घे। आधी पाव वाटी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, मिक्स करून बघूया। लागलं तर पण आपण ॲड करू शकतो, थोडं थोडं होऊ शकतं। पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ पण शकतं। आता हे मिक्स करून बघितलं, पण थोडंसं अजून वाटते की अजून थोड्याशा पाण्याची गरज आहे, तर थोडंसं अजून पाणी ॲड करूया। तर 1 ते 2 चमचे फक्त पाणी घेतलेलं असेल, अर्ध्या वाटीपेक्षा पण आपल्याला पाणी कमी लागलेलं आहे। आता मिक्स करून घेऊ। खूप पातळ करायचं नाही, तर तुमचा ढोकळा व्यवस्थित होणार नाही किंवा फुलणार नाही, त्याला जाळी चांगली येणार नाही। तर हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक रवा आहे तर थोडासा भिजायला हवा। 10 ते 15 मिनिटं तरी आपण हा रवा चांगला भिजवून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटं मी रवा भिजत घातला होता, पण माझी कामं करता करता मला अर्धा तास लागला, कारण अर्धा तास मग हा रवा भिजलेला आहे। आता मी बॅटर बघितलं तर थोडंसं घट्ट वाटलं मला, मग थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं। खूप पण पाणी नाही टाकायचं, थोडं मिक्स करताना थोडंसं कळतं, कारण रवा आहे ना शोषून घेतो पाणी, त्यामुळे थोडंसं घट्ट होतं। मग त्यावेळी लागलं तर पाणी टाकायचं, नाही तर नाही टाकायचं। एकदम परफेक्ट बॅटर आता तयार झालेलं आहे, तुम्हाला पण दाखवते बघा मी। अशा पद्धतीने हे बॅटर हवं म्हणजे आपला ढोकळा छान होतो। आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, हिरवी मिरची ॲड करते, बारीक चिरून घेतलेली आहे। आपण नंतर पण तडका देतो, पण आपलं हिरवी मिरचीने चव अजून छान येते। चवीनुसार मीठ मी आत्ता टाकणार आहे। आता मिक्स करून घेऊ। कोणता पण ढोकळा बनवायचा असेल ना तर काही पूर्वतयारी आपल्याला करून ठेवायला लागते। ते जर तुम्ही पटापट केलं तर ढोकळा बनवायला फार वेळ लागत नाही, पण ही पूर्वतयारी केली तर अगदी पटकन ढोकळा तयार होतो। आता ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तर माझ्याकडे हे कुकरचा डबा आहे, तर त्याच्यामध्ये मी तेल लावून घेणार आहे। या भांड्यामध्ये मी ही आपला आजचा ढोकळा बनवून घेणार आहे। तर पहिलं चांगलं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून तेल लावलं म्हणजे चिपकत नाही खाली, व्यवस्थित आपला ढोकळा निघतो। आता जे बॅटर आपण तयार केलेलं आहे, आता ज्यावेळी एकदम ही सगळी तयारी झाली मग याच्यामध्ये इनोचं 1 पाकिट मी टाकणार आहे। याच्यामध्ये फोडून आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। एक अगोदर अजिबात टाकून ठेवायचं नाही, ज्यावेळी तुम्ही सगळी तयारी केली त्यावेळी तुम्ही हा इनो टाकायचा आणि ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पटापट मिक्स करून घ्यायचं। आता अजिबात थांबायचं नाही, लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण तेल लावून घेतलेलं त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। इनो टाकायच्या अगोदर आपल्या डब्याला तेल लावून घेतलं, ही आपली पूर्वतयारी झाली।
आता आपण हे बॅटर डब्यामध्ये टाकतोय तोपर्यंत आपल्याला गॅसवरती पाणी ठेवून खळकून उकळी आणलेली असायला पाहिजे। पाणी खळकून उकळी आलेली असेल तेव्हाच आपण ढोकळ्याचं पॅन ह्याच्यामध्ये ठेवायचं किंवा भांडं त्याच्यामध्ये ठेवायचं, तर त्याला जाळी चांगली येते। तुम्ही पाणी गरम करायला ठेवलं लगेच भांडं त्यात ठेवून दिलं तुमच्या ढोकळ्याला अजिबात जाळी येणार नाही आणि तुमचा बिघडला जाईल। तुम्ही म्हणाल मग तुम्ही तर म्हटलं एकदम 100% परफेक्ट होतो, माझा ढोकळा तर फुगलाच नाही, जाळी आलीच नाही। त्यासाठी पाणी खळखळून उकळी आलेले असायला पाहिजे। हा डबा थोडासा हलवून घ्यायचा जेणेकरून एकसारखा आपला हा ढोकळा तयार होईल। आता गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, खळखळून उकळी आलेली आहे। एक मी कुकरची जाळी ठेवली। आता याच्यामध्ये आपल्याला हा डबा ठेवायचा आणि वरून झाकण ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं हा ढोकळा चांगला शिजू द्यायचा आहे। मीडियम गॅसवरती हा ढोकळा मी शिजवून घेणार आहे। मीडियम गॅसवरती आपण हा रवा ढोकळा छान असा शिजवून घेतलेला आहे। आता आपण झाकण काढून बघायचं आणि ढोकळा आपला तयार झाला की नाही हे कसं बघायचं। एखादी सुरी किंवा एखादा चमचा त्याच्यामध्ये टाकायचा, जर चिपकलं नाही हे पीठ तर समजायचं आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे। आता अजिबात चिपकलं नाही म्हणजे ढोकळा तयार आहे। गॅस बंद करायचा आणि आपण साईडला काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। गरम गरम काढायला गेला तर व्यवस्थित ढोकळा तुमचा निघणार नाही। हाताला बघायचं थंड लागते का, म्हणजे हाताला चिपकत नाही आहे। मग आता तुम्ही काय करायचं, या साईडच्या कडा आहेत ना रिकाम्या करून घ्यायच्या। ते सगळ्या कडा आपण व्यवस्थित रिकाम्या करून घेतलेल्या आहेत। आता एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं। मी खाली एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता वरती घ्यायची आणि पलटी करायचं आणि त्याच्यावरती वरतून हाताने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे जेणेकरून हा ढोकळा व्यवस्थित आपला निघेल। हळूवारपणे डबा काढून घ्यायचा। बघा मस्त ढोकळा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला बघूनच कळत आहे जाळीदार किती छान झालेला आहे। मी उचलून सुद्धा दाखवणार आहे। पडलेत ना जाळ्या मस्त, बघा एकदम परफेक्ट जाळी आपली तयार झालेली आहे आणि ढोकळा सुद्धा मस्त जाळीदार झाला आहे। आता आपण कापून घेऊया, पण थंड झाल्यावर सगळी प्रोसिजर करा तर तुम्ही अशा पद्धतीचा ढोकळा तयार होईल। आता जसे तुम्हाला तुकडे हवेत ना तशा पद्धतीने तुम्ही कापून घ्यायचे। या नाश्ता सिरीजमधल्या मी केलेल्या नाश्त्याच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जर तुमचा काही अभिप्राय असेल तर माझ्यापर्यंत नक्कीच पोचवा, मग त्या पद्धतीने मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आजचा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला काही वेगळा प्लॅन करावा लागला नाही। घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यापासून आपण नाश्ता तयार केला। आता तुम्हाला वाटलं की मला रवा ढोकळा बनवायचा आहे तर तुम्ही लगेचच बनवू शकता। काही वेगळा प्लॅन करायची गरज आहे का, नाही ना, तर नक्की बनवून बघा। आता मी कापलेला ह्याच्यातला ढोकळ्याचा एक पीस तुम्हाला उचलून दाखवते कसा ढोकळा झाला आहे। बघा तुम्ही, बघा किती छान मस्त अशी जाळी आलेली आहे। एकदम परफेक्ट ढोकळा आपला तयार झालेला आहे। तुम्ही असाही खाऊ शकता, पण छान आपण याला असा तडका देणार आहे त्यामुळे अजून चव त्याची वाढणार आहे। 2 चमचे कडकडीत गरम करून तेल घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घेतली, चांगली तडतडून द्यायची, कारण ह्या तडक्यासाठी मोहरी चांगली तडतडली पाहिजे। आता मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता याच्यामध्ये आपण टाकू 1 हिरवी मिरची। मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। मला तिखट जवळ आवडतं म्हणून मी मिरच्या जास्त घेतल्यात, तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता। आणि कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये भरपूर टाकायची। मी 10 ते 15 पानं घेतलेली आहेत। चांगली तडतडून द्यायची म्हणजे मस्त लागतो ढोकळा। आता छान असं कुरकुरीत आपल्याला करून घ्यायचं आहे। आता आपण हा तडका ह्या ढोकळ्यावरती टाकून घेऊया। हवं तर याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही साखर पण टाकू शकता, थोडीशी गोडसर चव पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। सगळा तडका मस्त आपण या ढोकळ्यावरती टाकून घेतलेला आहे। आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची, म्हणजे अजून छान वाटेल ढोकळा आणि चवीला पण छान लागेल। कसा पांढरा शुभ्र ढोकळा आपला मस्त तयार झालेला आहे। बघा किती छान वाटतोय, एकदम जाळी तर छान आलेलीच आहे। तर 1 तुकडा मी उचलून दाखवते। बघा छान असा तडका दिल्यावर बघा किती सुंदर वाटते। अजून तुम्ही असाच आता खाऊ शकता। मी तर याचा आस्वाद घेणार आहे। नक्की तुम्ही सुद्धा असा जाळीदार ढोकळा बनवून बघा। तयार केलेला ढोकळा आपण सर्व करूया। नाश्त्याच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि सर्वांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि अशा पद्धतीचा ढोकळासुद्धा बनवून बघा। आता ही रेसिपी बघून किंवा हा ढोकळा बघून असं वाटतं की पटकन खायला बसायला हवं, इतका सुंदर आणि जाळीदार झालेला आहे। माझं तर मन आवरत नाही, मी आता लगेच खायला घेणार आहे। त्याच्यातला 1 ढोकळा तुम्हाला मी कापूनसुद्धा दाखवणार आहे, किती सुंदर जाळ्या वाटतात नक्की बघा। आता 1 ढोकळा घेतलेला आहे, तडका दिलेला छान असा मुरलेला आहे, त्यामुळे अजून छान वाटतं आणि चवीला तर अप्रतिम आहे। बघा किती छान वाटतं। नक्की अशा पद्धतीचा ढोकळा बनवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रवा ढोकळ्याची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.